प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेले MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईस MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला. तीच कथा या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. ब्राह्मण वेशातले हनुमान आणि राम लक्ष्मण यांची भेट होते आणि या भेटीमध्ये हनुमानाने विचारलेल्या प्रश्नांना प्रभू श्रीरामांनी दिलेले उत्तर काय आहे, सुग्रीव आणि बाली यांच्या जन्माची कथा काय आहे, याचबरोबर प्रभू श्रीरामांनी सुग्रीवाशी केलेल्या मैत्रीची 3 कारणे नेमकी कोणती आहेत, हे सर्व प्रसंग पाहूयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. निज गुण श्रवण सुनत सकुचाई, परगुण सुनत अधिक हर्षाई. स्वतःचं गुणगान समाजाकडून ऐकल्यावर ज्याला संकोच वाटतो आणि दुसऱ्याचं गुणगान ऐकल्यावर ज्याला आनंद होत असतो ना, त्याला संत म्हणतात. इथे नारदजी निघून जातात. अरण्यकांडाचा पूर्णविराम होतो. इथे श्रीमद रामचरितमानस सकल कलिकलशी दोन सणितु ते सोपान समाप्त. गणेश सरस्वती राम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून चतुर्थ कांड म्हणजे किष्किंधा कांड सुरू झालं. रामचंद्र आणि लक्ष्मण दोन्ही बंधू ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. ऋषमुख पर्वतावर 5 वानरं बसलेली आहे. नळणी, जामवंत, सुग्रीव, हनुमंत. त्यातल्या सुग्रीवाचं लक्ष गेलं. हनुमान जी हमें तो लगता है बाली ने भेजे होगी तो वीर जाओ तलाश करो कौन है दोनों. हनुमानजी ब्राह्मण रूपात आले. विप्ररूप धरी कपितः गयहू. विप्ररूप ब्राह्मण रूपात आले हनुमानजी पहिल्यांदा. आता रडणं बिडणं बंद. कालपर्यंत रडलो आपण 2-2 तास रडलो. परवाही रडलो, कालही रडलो. आता रडायचं नाही. ब्राह्मण काका मारोतराव आले गदा घेऊन. आता मारामारी, ठोकाठोकी, पेटवा पेटवी आहे नाना. आता रडणं बंद. ब्राह्मण वेशातल्या हनुमानजीने विचारलं, को तुम श्यामल गौर शरीरा क्षत्र रूप फिरव बनबीरा कठिन भूमि कोमलपद गामी कवन हेतु बन विचरू स्वामी. मृदुल मनोहर सुंदर गाता सदु सबन आतबाता की तुम तीन देव मह कहू. नर नारायण की तुम दो जग कारण तारण भवभंजन धरणी भार की तुम अखिल भुवन पतिलीन मनुजावतार. हे ब्राह्मण वेशातल्या मारुतीरायाचे प्रश्न आहे. एवढा लवकर का चाललं हे सगळे कळलं तुम्हाला. बस प्रभुनी परिचय दिला. रामेश्वरजी कोसलेस दशरथ के जाए हम पितु बचन माणी बन आए. नाम राम लक्ष्मण दो भाई संग नारी सुकुमारी सुहाई. आम्ही राजा दशरथाची मुलं. मी मोठा, माझं नाव राम, हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण. सोबत सीता नावाची पत्नी ती चोरीला गेली. तिच्या शोधार्थ आम्ही इथपर्यंत आलो. हनुमानजीला कळालं प्रभू पहिचान परेव गई चरणा. माझा स्वामी आहे. तिथे स्वामी सेवकाचं मिलन झालं. पहिल्या भेटीमध्ये हनुमानजीला प्रशस्ती पत्रक दिलं रामप्रभूने. आप मुझे लखन जी से भी प्यारे लगते हो. आणि हनुमान जी म्हणाले, मालक मेरा सखा सुग्रीव ऋषमुख पर्वत पर रहता है, उसको दर्शन देने के लिए चलो. इतने ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान? पैदल चलते चलते थक गए. अब कब थके होगे मालिक, क्योंकि वाहन की सुविधा नहीं थी. अब तो बिगर पेट्रोल की गाडी तैयार है. हनुमान जी आपल्या पद्धतीने बसले. उजव्या खांद्यावर श्रीरामाला घेतलं, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला. खांद्यावर, कडेवर नाही. शेठजी का? हनुमानजी बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला मुंडे सर. जर कडेवर घेतलं तर जबाबदारी घेणाऱ्यावर येते. खांद्यावर बसलं की जबाबदारी बसणाऱ्यावर जाते. माझं खोटं असतं तर बरेच आजोबा बसले नाही इथं. आजचं रामायण संपल्यावर घरी जाणं आपला आपला नातू घ्या. नातू कडेवर घ्या तर आजा धरतो नातवाला. नातू खांद्यावर बसवा, नातूच धरतो आज्याला. मला उद्या मोबाईल करा. हनुमानजीनं डोकं चालवलं. कडेवर घेऊन दोघाला सांभाळल्यापेक्षा खांद्यावर बसवलं की दोघं मला पकडतील. उजव्या खांद्यावर राम आहे, डाव्या खांद्यावर लक्ष्मण आहे. डोळे मिटले, राम रटन केलं. बोलिए रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जमलंय आदरी ऋषमुख पर्वतावर. तिथे सुग्रीवासोबत मैत्री करून दिली. आणि रामचंद्र प्रभूने विचारलं, सुग्रीव यहाँ क्यों रहते हो? मग सुग्रीवानं आपली सगळी जन्मकथा सांगायला सुरुवात केली.
ब्राह्मण काका वेळ कमी असल्यानं थोडक्यात सांगितली. आमची एक विचित्र पद्धतीनं जन्म झाला आहे मालक. सांग ना. एकदा ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये मळ झाला, त्याने तो करांगोळी घेतला, करांगोळी झटकली, तो मळ खाली पडला, त्याचा एक वानर तयार, त्याचं नाव वृक्षराज, बलवान वानर. त्यानं विचारलं, ब्रह्माजी हमें क्यों निर्माण किया? बोले राक्षस मारने के लिए. क्या करूं? जाओ दक्षिण की ओर राक्षस मारो. आणि तो वृक्षराज नावाचा वानर राक्षस मारत मारत निघाला. एक काठापर्यंत भरत आलेली पाण्याची विहीर, त्या विहिरीच्या काठाला तो वानर उभा आहे. त्यानं बघितलं पाण्यात त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं. याला वाटलं माझ्यासारखं बलवान वानर पाण्यात लपून बसलंय. होतं प्रतिबिंब. आणि ते काठाला उभं राहून म्हणतंय आतल्याला, इथं लपला का रे? ते तसंच बोलतं, इथं लपला का रे? का प्रतिबिंबच आहे ना. माझी भीती वाटते का? माझी भीती वाटते का? घाबरला का मला? घाबरला का? येऊ का आत? येऊ का आत? आणि टाकली उडी. उडी टाकल्यावर बिंब प्रतिबिंब एक. पण बाहेर आल्यावर आता वानर राहिलं नाही मालक. एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झालं. इतकी सुंदर की तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं मोहित झाले. इंद्राचं वीर्य खलन झालं. ते स्त्रीच्या केसावर पडलं, सूर्याचं कंठावर. कंठाला संस्कृतमध्ये ग्रीव म्हणतात, केसाला हिंदीमध्ये बाल म्हणतात. सुग्रीव जन्मकथा सांगतो, बालों से जिसका जन्म हुआ वो मेरा बड़ा भाई बाली. आणि कंठ म्हणजे ग्रीव, ग्रीवापासून झालो म्हणून माझं नाव सुग्रीव. आमचं दोघाचं एकमेकावर जीवापाड प्रेम होतं मालक. प्रीती रही कछु बरनी न जाई, वर्णन करायला शब्द नाही एवढं प्रेम. एक दिवस मायावी राक्षस रात्री 12ला आला. बाली बहारा. माझा भाऊ गदा घेऊन निघाला, मी मदतीला निघालो. तो राक्षस पळतो पुढे. पडता पडता एका गुहेत शिरला. माझा भाऊ वाली म्हणाला, माझी 15 दिवस वाट बघ सुग्रीवा. 15 दिवसात आलो नाही तर समजायचं वाली मेला. 1 महिना वाट बघितली मालक. रक्ताचा पाठ वाहत आला. मला वाटलं वालीचं रक्त आहे, राक्षस येऊन मला मारल. मोठा दगड घेतला, गुहा बंद केली. मी किष्किंधा नगरात येऊन लोकांना सांगितलं वाली मेला. मला लोकांनी राजा केला. मी किष्किंधेच्या सिंहासनावर विराजमान झालो. इकडे वाली मेलाच नव्हता प्रभू. त्यानं तो दगड बाजूला केला सामर्थ्यानं. आणि किष्किंधा नगरात जेव्हा वाली आला, मला सिंहासनावर बसलेला बघितला. गैरसमज झाला त्याचा. मेलो पाहिजे म्हणून नाही का, गुहा बंद करून आला राज्य मिळण्यासाठी. ऐकून घेईना. मला खूप मारलंय प्रभू, खूप मारलं. माझं राज्य हिसकावून घेतलं, माझी पत्नी हिसकावून घेतली, हाकलून दिलं. तेव्हापासून इथे राहतो. यहाँ क्यों रहते हो? आणि इथे मी सुरक्षित आहे. म्हणजे त्याचं कारण आहे मालक. दुदुंबी नावाच्या राक्षसानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं. वालीसोबत युद्ध झालं. वालीने त्याचे 2 तुकडे केले. त्याच्या रक्ताचा सडा मातंगुरूच्या यज्ञात येऊन पडला. यज्ञाचा विध्वंस झाला आणि मातंगुरूनं शाप दिला. ज्या वालीनं इथपर्यंत रक्त पोहोचवलं, माझा शाप आहे. वाली या प्रदेशात फिरला तरी त्याची अर्धी शक्ती खलास. त्याच्यामुळे वाली इकडे येत नाही. मी सुरक्षित आहे. अरे एका बाणात मार तुझ्या भावाला वालीला. कैना असा नाही प्रभू, कैना करना बहुत खतरे की बात आहे. जर तुम्ही एका बाणात दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूकचा छेदन कराल तर विश्वास बसेल. प्रभूनं एका बाणात दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताडूकचा छेदन केलं. विश्वास बसला प्रभू. अब विश्वास हो गया कि आपके हाथों से बाली मरने वाला है. लेकिन आप क्यों आहे? कधी 3:30 नंतर बरं का नाना. तोपर्यंत आपलंच बसलं सांगत. अरे माझंही तसंच दुःख आहे बाबा. काय? माझी पत्नी कोण्या राक्षसानं चोरून नेली, तिच्या शोधार्थ आम्ही इथपर्यंत आलो. तुमची पत्नी चोरीला गेली? मग काही दिवसापूर्वी आकाशमार्गे एक राक्षस काही महिला नेत होता. आम्ही 5 जण इथं बसलो होतो. ती रडत होती, बचाव दौडो, बचाव दौडो. तिने एक गाठोडी सोडली. ती आहे आमच्याकडे. आण बघू. गाठोडी आणली, सोडली श्रीरामानं. ब्राह्मण काका दागिने 3 प्रकारचे सीतेचे. केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजण. प्रभूनं ओळखलं सीतेचेच आहे. डोळे भरून आले. पण लक्ष्मणा इकडे आला. ओळखतो का रे? मागचा पुढचा विचार केला नाही मुंडे सर. लक्ष्मणानं पैजणावर डोकं ठेवून रडणं सुरू केलं. दादा सीतामाईचे पैजण आहे. कुंडलन केयूर माझ्या ओळखीची नाही. अरे पैजण ओळखली, कुंडल केयूर. आता नाईलाज आहे म्हणून मनातलं बोलतो दादा. माझ्या सुमित्रा माईची शपथ घेऊन सांगतो दादा, 14 वर्षाच्या वनवासात वहिनीचं तोंड पाहिलं नाही. त्याच्यामुळे कानातले कुंडलन, केसातले केयूर ओळखीचे नाही. पैजण रोज तुमच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचो. तसाच शेजारी बसलेल्या माझ्या सीतामाईच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्यायचो आणि आश्रमातून निघून जायचो.
13 वर्षे पाया पडून पडून पैजण वळखीची झाली दादा. पण वहिनीचं तोंड बघितलं नसल्यामुळे नाहम जानामे केयुरे नाहम जानामे कुंडले नृपुरे तो अभि जानामे नित्य पादाभिवंदनात. धन्य हो लखन. प्रभूचे डोळे भरून आले पण लक्ष्मणाचे डोळे रागानं लाल झाले. गलत आदमी के साथ मित्रता की भैया आपने. काय फायदा आहे आमचा. हे सांगतात 5 जण बसलो होतो. सीतामाय रडत होती बचाव दौडो बचाव दौडो बचाव. एक तरी धावलं का 5 मधलं. याच्यापेक्षा जटायू बरा राम कार्यासाठी मेला बिचारा. शांत हो. तरी याच्यासोबत मैत्री का करतो याची 3 कारण आहे लक्ष्मणा. पहिलं कारण योगाग्नीत विलीन व्हायच्या आधी शबरी म्हणाली होती सुग्रीव के साथ मित्रता करो. एक कारण. दुसरं कारण माझ्या जानकीनं ज्याला लायकीचं समजून त्याच्याजवळ दागिने टाकले. दुसरं कारण. आणि तिसरं महत्त्वाचं कारण ज्याला माझा हनुमान डावलत नसतो त्याला हा श्रीराम कधी डावलत नसतो. हे तिसरं. सुग्रीव कल युद्ध करना होगा सुबह तैयार रहो. झालं. गदा लेकर सुग्रीव जी किष्किंधा के मैदान में शर्मा जी सावधान. भगवान वृक्ष के पास खड़े गदा लेकर सुग्रीव किष्किंधा के मैदान में रामचंद्र ने इशारा किया. सुग्रीव ललकार उठा. बाहर आओ बाली. बाली बाहर आओ. बाली ने सुना ये तो सुग्रीव की आवाज मुझे ललकार रहा है. बाली खड़ा हो गया तो तारा रोती मत जा. हट जा तारा. 33 करोड़ देवताओं को बंदीवास में डालने वाले रावण को बगल में दबाने वाले बाली को ललकार रहा. सुग्रीव में क्या छुप के बैठू. बाहर आओ बाली. चढ़ सावधान. आ रहा हूं सुग्रीव. परशुराम गदा गदा लेकर बाली किष्किंधा के मैदान में. शाबाश सुग्रीव शाबाश. बाली के साथ टक्कर लेने आया है. बकवास न करो. बाली मरने को तैयार. सावधान सावधान. आक्रमण. सुनत बाली क्रोधातुर धावा गई कर चरण नारी समुझावा. सुनु पति जिनहि मिले सुग्रीवा ते दो बंधु तेज बल शिवा. कौशले ससुत लक्ष्मण रामा काल उचिति सकई संग्रामा. अस कई चला महा अभिमानी तृण समान सुग्रीव ही जानी. तो अस कई चला महा अभिमानी तृण समान सुग्रीव ही जानी. वीर उभो बाली अति तरजा उल्टी कमारी महाधुनि गरजा. घबरा गया. दोपहर के बाद सुग्रीव. इधर बाली उधर सुग्रीव उधर बाली उधर सुग्रीव. वीर है उभो बाली अति तरजा मुठका मारी महाधुनि गरजा. एक बुक्का मारा सुग्रीव के सर पे. दोपहर के बाद वीर है उभो बाली अति तरजा मुठका मारी महाधुनि गरजा. तब सुग्रीव विकल हुई भागा मुष्टि प्रहार वज्र समलागा. तब सुग्रीव विकल हुई भागा. हनुमान राम आणि लक्ष्मण यांची भेट. त्याचबरोबर सुग्रीव राम आणि लक्ष्मण यांच्या भेटीची रंजक कथा आजच्या श्रीरामकथेतून आपण बघितली. आपल्याला ती नक्कीच आवडली असेल. अशाच नव्या रंजक कथांसह भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. जय श्रीराम. प्रभूनं पाठीहून हात फिरवला. मुंडेसर पीडा दूर केली. सकाळी मात्र साहेब सुग्रीवाच्या गळ्यात फुलाची माळ घातली रामानं. याचं काय. याची 2 कारणं. ज्याच्या गळ्यात मी विजयाची माळा घालत असतो त्याचा पराजय होत नाही. एक कारण. आणि दुसरं कारण मला ओळखता येईल ना रे. ज्याच्या गळ्यात माळ तो सुग्रीव. माळ नाही वाली. मग